पोलिसांचा फक्त राजकीय सुरक्षेसाठी वापर। नसरापूर प्रकरणामध्ये सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात। सरकारचा एन्काउंटर केला पाहिजे, संजय राऊत आक्रमक। तर जनतेनं आधीच तुमचा एन्काउंटर केलाय, नवनाथ वन यांचा पलटवार। नसरापूर प्रकरणामध्ये नराधमाकडून वासरू दाखवण्याच्या बहाण्यानं गोठ्यात नेऊन चिमुकलीवर अत्याचार। पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती समोर। सूत्रांची माहिती, पुण्याच्या नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यामध्ये कडकडीत बंद। सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार, नागरिक या बंदमध्ये सहभागी। तर नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी। बीडच्या केजमध्ये 3 वर्षीय नातीवर नराधम आजोबाकडूनच अत्याचार। युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना। आरोपी अटकेत, पॉक्सो अंतर्गत गुन्हा। पुण्याच्या चाकणमध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाकडून विनयभंग। दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। तर चाकण औद्योगिक क्षेत्रातील निघोजे या परिसरातली ही घटना। विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध। उद्या अधिकृत घोषणा होणार। भाजपचे 5, सेनेचे 2 आणि राष्ट्रवादी आणि तसंच ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध। बिनविरोध निवडीवर उद्या शिक्कामोर्तब। विधान परिषदेच्या निवडीवरून दादांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत मतभेद। तर पार्थ पवार पुण्यातल्या उद्योगपतीच्या मुलासाठी इच्छुक होते, मात्र वरिष्ठांच्या विरोधानंतर जिशान सिद्दीकींना परिषदेची उमेदवारी। सूत्रांची माहिती, परभणीत ठाकरेंचा खासदार संजय जाधवांना धक्का। तर समर्थक गंगाप्रसाद आनेरावांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी। विष्णू मुरकुटेंकडे आता जबाबदारी। यापूर्वी ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत संजय जाधवांचा समर्थक गंगाप्रसाद आनेराव हे सुद्धा अनुपस्थित होते।